आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे, आणि मग तेवढंच माझं काय मत आहे, तुम्ही सीएम साहेबांशी बोला ना फक्त का असे आम्ही भेटायला आलो आहे. माझं काय म्हणतो हे थोडं थांब रे, हे साधी गोष्ट आहे एकदम. आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय, 8 महिन्यापासून आंदोलन करतोय, रायगडला केलं, 8 दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलं आणि नंतर पहिले आपण दिंडी काढली, आता हे आंदोलन सुरू आहे. ते सर्व आंदोलन 8 महिन्यापासून आता दूध काढलं का आम्ही. माझं काय मत आहे की तुम्ही सीएम साहेबांची फोनवरून बोलली पाहिजे का असंच आम्ही भेटूया. आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहिती नाही, पण सीएम साहेबांना जर विचारून आले असं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असं, एवढा राईट तर तुमचा आहे का सीएम साहेब तुमचा फोन उचलणार नाही का? पीएम साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे का? आशिषजी तुम्ही सांगा ना, तुम्ही फोन करायची पण तस्दी घेत नसं तर मग कसं करावं? काय अडचण? हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर त्या ठिकाणी आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि त्याच्यावर ही विनंती करण्याकरिता सरकारच्या वतीने या ठिकाणी आलो. चर्चा करायला काही हरकत नाही, आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत. आम्ही नाही म्हटलं का, फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारा तर खरी. आमच्या आंदोलकाची अशी मागणी आहे. तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का? एवढं चिंता करता हेच समजत नाही मला. नाही घेतलं तिकीट पुढच्या वेळेस काय फरक पडतो आमच्या पक्षाने. फोनवर आजचे मंत्री महोदय फोन करायला सीएमला घाबरत असत तर मग तुमचा येण्याचा आशिषचे हात लगाव शोध. फोन लावायला काय हरकत आहे? हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे, तिकीटचा काही विषय नाही की आपण आला आणि तुम्ही निवडून आले त्यांना मी निवडून आलो. आपण पब्लिकचे मुद्दे आहोत, नाहीये. असं आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं, तुमचा निरोपी आम्ही कन्वे करतो. आणि एक मिनिट ऐकून घ्या. आता असं आहे की प्रयत्न करतो आम्ही, तो प्रश्न नाही आहे, परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बावनकुळे साहेबांची तुमची काही चर्चा झाली बघा साहेब, परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या. काही आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले, मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जा. याच्यासाठी आत्ताचा संपलेला आहे, कारण न्यायालयाचा आदेश आहे. आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे. आता तुम्ही आले म्हणून थांबलो, नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत. मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला, जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो. त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे. आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाहीये. त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार, मग उद्या देणार, मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा. आम्ही जेलमध्ये बसतो, तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घेऊन? सोय करा आमची जेलमध्ये सर्वांची, आमच्या सर्वांची. पण एकटे बच्चूभाऊ, राजू शेट्टी, अजित नवले जाणार नाही, सगळे जेलमध्ये जाणार. सगळ्यांना जेलमध्येची सोय करा आणि मग निरोपाची देवाणघेवाण करत बसा, आमचं म्हणणं ते आहे. त्यामुळे तसं व्हायचं नसेल तर बच्चूभाऊ आणि राजू शेट्टी साहेब जे म्हणाले, आपण साईडच्या एखाद्या केबिन मध्ये जा, मुख्यमंत्री साहेबांशी बोला, कर्जमाफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढं फक्त आम्हाला सांगा, म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते.
नाही नाही मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो अजित भाई दोन मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो. तुम्ही 4 दिवसावर बैठक लावली आणि 4 दिवसात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तर मग त्याचे आउटपुट काय राहणार आहे हा महत्वाचा भाग आहे. बच्चू भाऊनी किंवा राजूनी किंवा अजित नवलेने आपल्याला सांगितलं की बा आम्ही बाकी मुद्द्यासाठी आम्ही आज बोलत आज खरं आणि तुम्हाला जेव्हा आंदोलनाची नोटीस दिली तेव्हा हा प्राईम मुद्दा होता आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे सगळे संभाव्य धोके आहे. आणि दुसरं असं नाही एक बच्चू भाऊ हे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला हे असतात का राज्यमंत्री नसते मग आमचा निर्णय कसा होणार हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी बोलून. आणि माझं हे म्हणणं आहे आंदोलनाची नोटीस आधीच दिली ग्राउंडची नोटीस आधीच दिली पंतप्रधानाचा कार्यक्रम नंतर ठरला मग आम्ही बसणार होतो. मला माहित होतं पंतप्रधान येणार आहे हे माहित होतं. आदल्या दिवशी तर तुम्ही काल तसं सुचवता येत होतं आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेला या कसं शक्य आहे म्हणजे कशात परिणिती व्हायबल आहे मला सांगा ना. त्याच्या आदल्या दिवशी नंतरच्या दिवशी काही तर झालं असतं ना. सर मंत्री महोदय काल आपण आम्हाला चर्चेला बोलवत होतात. काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो. मग कालच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचं कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही. जर काल आलो असतो तर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते. याचा अर्थ कालची बैठक ही काही आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती आमच्या आंदोलनाबद्दल लढण्यासाठी. त्यामुळं या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे. तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे तुमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच सांगितलेलं करा हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी आहे असं नाही चालणार ना. तो पुन्हा सांगतो आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे का राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बसायचा अधिकार नाही म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होईल. आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला करतो. आता तुम्ही दोघांनी ठरवलं आहे का आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करणार नाही बरोबर ना. नाही भेट घालायची आम्हाला काही चेहरा पाहायची आवड नाहीये. मुख्यमंत्र्याचा चेहराची पाहायची काही आमची काही हे नाहीये. तुम्ही फोन लावा फोन लावून काय म्हणतो सांगा स्पीकर करा. माग बरेचदा फोनवरून चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत. फोन लावून येणार का तिकडेच जाणार आहे या मग फोन आम्हाला सांगा. नाही इथं ते डायरेक्ट बोलू आमच्यासोबत स्पीकर ऑन करू आपण. मंत्री सुद्धा फोन लावायला तयार नाही. काय हालत आहे सरकारची. गुलाबीची काही हद
मला वाटते यायले सर्व माहीत हे 4 वाजता आले नाही आणि इथं आल्यावर हे ट्रेनिंग दिल्यासारखे बिट्टू सारखे बोलून राहिले जसं काही यायले ट्रेनिंग दिलं आहे. आपल्या समोरून मुख्यमंत्र्याने फोन लावायला भिवून राहिले म्हणजे हे सगळे ट्रेनिंग देऊन आलेले पालकमंत्री जे आहेत हे सारखे बोलतात आणि याने पेशंट ट्रेनिंग आहे मिट्टू सारखं बोलत लोकांसोबत कसं बोलायचं ते बाकायदा आपल्याला सांगून राहिले चर्चेला या अबे तर चर्चा फोनवरच होते आम्हाला ते म्हणते मिटिंगला या मिटिंगचा निरोप मगाशीलाच होता नाही का तुम्ही आमच्यासाठी का घेऊन आले हे फोन लावायची हिंमत नाही यायची मग हे मंत्री होय का यायला पावर नाही आहे फोन साधा फोन फोन उचलत नव्हता म्हणून आपण आता फोन लावल्यावर का पडते माहीत पडते त्याच्यानंतर सर्व मोठे नेते आपले काय डिसिजन घेते हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे आणि इथून हटायचं नाही आहे ठीक आहे. हे सगळे ट्रेनिंग देऊन पाठवलेले पोपट होते सगळं माहीत होतं कोर्टाचा आदेश येणार आहे आणि म्हणून या निर्णय आपल्या उरावर यायला आणून ठेवला हे आले आपल्याला भेट आले निरोप असा सांगून राहिले जसं काही पोरगी पाहण्या येणार आहे का काय निरोप देऊ लोक आपल्याला समिती नेमून अजून अभ्यासच राहत आहे हे लक्षात ठेवा. या सरकारनं असे तत्वच राहिलं आहे असे अनेक आंदोलनं गुंडाळले आणि हे अशाच पद्धतीनं कसं आंदोलन कुठायचं येईल आणि कसे मॅसेज व्हॉट्सअपवर पाठवता येईल आणि तुम्हाला हॅलो पोलीस तिथे ट्रॅक्टरला त्रास देऊ नका तर आपण सगळे करू तिकडे वापस रेल्वेवर चालू करू रोडावर कामा एक मिनिट काय म्हणते हॅलो अरे शेतकऱ्याच्या पोटच्या पावसाला घाबरायचं काय कारण आहे का कसं खाली बघ कसं खाली कसं खाली सगळे शेतात पाऊस आला तर काय पायला पळतो ना घरी आपण अरे नांगरतो ना पावसामध्ये पेरतो ना पावसामध्ये आंदोलन केलं पावसात तर बिघडतंय काय कसं खाली भिजूया सगळ्या महाराष्ट्राच्या समोर
आता मुख्यमंत्र्यांना फोन करण्यासाठी गेलेला आहे। कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आहे का असा थेट सवाल बच्चू कडू यांनी केला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन लावा, त्यांच्याशी चर्चा करू असं बच्चू कडू यांनी म्हटलं। त्यानुसार आता पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल मुख्यमंत्र्यांना फोन करण्यासाठी थोडंसं बाजूला गेले। ज्या ठिकाणी शेतकरी ठिया देऊन बसले तिथे आता पाऊस देखील सुरू झालेला आहे। पावसातच बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले या ठिकाणी आणि हजारो शेतकऱ्यांचं ठाण मांडून तुम्हाला काय सांगितलं, कपडे एकच असं तर शर्ट पॅन्ट काळात चड्डी पर्यंतवर आंधेर करा। श्रीमंत लोक वॉटर पार्क मध्ये जाते, आपला हाच वॉटर पार्क आहे। तो थांबला तर आम्हाला समजते ना काही एकच वेळ आहे तेच काढा, दोन दोन आहे ते काढू नका। म्हणजे ओलं झाल्यावर मग रात्रभर ओलं राहायला लागेल आपल्याला, पंचायतीसाठी प्रॉब्लेम होईल ना। गेले हे काय ते कळाले काही हरकत नाही। हा काय शांत बसा, शांत बसा, आवाज देऊ नका। अरे खाली बसा, सरकारला कळू द्या की किती पाऊस आला तरी आपण मैदान सोडलं नाही। सगळे खाली बसा, सगळे खाली बसा, सगळे। काही ओलं झाल्याने काही मरत नाही माणूस। अरे तशी मेलो ना अशी मेलो, काही फरक पडत नाही। खाली बसा, खाली। या सरकारला कळलं पाहिजे की किती पाऊस आला तरी एकही मैदानातला सैनिक हल्ला, त्यामुळे सगळे खाली बसा। दाखवा, चंद्र दाखवा। कास्तकार पावसात बघा, या पावसाने कास्तकार घेणारा जय जवान, जय जवान, जय जवान। भारत माता की, भारत माता की। एक लोक, एक लोक। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। दुसरा माईक बोललो, मग तुमच्याकडे दुसरा माईक आहे, इथे दुसरा माईक होता। एक माईक समोर माईक साठी अजून हेलो 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 हाथ खड़े करो, बच्चों अपने कौन सी साइड में। पीड़ा पीड़ा टळू दे, पीड़ा पीड़ा टळू दे। कोण म्हणते देत नाही, असं कसं देत नाही। चुकीचा शेतकरी चुकीचा, कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। शेतकरी हे चुकीचा, जय जवान, सात बारा कोला, सात बारा कोला। हमी भाव, हमी भाव, शेतकरी चुकीचा। तर भर पावसामध्ये बच्चू कडू यांनी आंदोलकांसह या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे।
तर दुसरीकडे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना फोन करतायत। कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांचा होकार आहे का हे विचारा असं बच्चू कडूंनी शिष्टमंडळाला म्हटलं। आणि आता शिष्टमंडळाची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि पुन्हा एकदा पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेत। मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन इथे पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे। कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांचा होकार आहे का असा सवाल बच्चू कडूंनी केला होता। तर मुख्यमंत्र्यांना फोन करून इथे पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्याकडे जात आहेत। मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिष्टमंडळ पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या भेटीसाठी। तर तिथे आता पाऊस सुरू झालेला आहे। भर पावसातच बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी ठिय्या दिलेला आहे। आंदोलनस्थळी सध्या जोरदार पाऊस सुरू होतोय। आपल्या सर्वांची जात कोणती आहे? सत्ताधाऱ्यांच्या ताटातील भाकरीचा मालक कोण? हॅलो हॅलो चर्चा झाल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री उद्या 3 तारखेला म्हणजे सर्व राहील सोमवारच्या हिशोबाने किंवा तुम्ही म्हणाल तर उद्या बैठक होईल आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करा। इव्हन कर्जमाफीच्या पण कारण तिथं सर्व अधिकारी राहते। आमची विनंती आहे तुम्हाला आमची विनंती आहे का तिथे सर्व अधिकारी असते तिथे सर्व अधिकारी असते। आमची विनंती आहे का तुम्ही तिथे यावं। आम्ही तुमच्या सोबत
गाडीतून आणली तुझ्या गाडीतून माझ्या सगळी घेण्यात आलेली आहे याबाबत चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल. याबाबत काय भूमिका घेतील त्यानंतरच हे आंदोलनाच्या दिशामध्ये खरं तर आत्मसमर्पण करण्याकरता हे सगळे ठाकरेपर्यंत आठवते पण आम्हाला पोलिसांनी अटक करावं अशी भूमिका त्यांनी आम्हाला अटक करा काही आमचं पूर्ण करून द्या अशी पण मागणी केली होती आणि त्याबाबत चर्चा केली त्यानंतर याबाबत मुंबईत यावं लागेल. मुंबईतून त्याबाबत निर्णय घेता येऊ शकेल असं सांगण्यात आलं होतं. असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी मला बोलायचं आहे असं सांगण्यात आलं. याबाबत मुख्यमंत्र्यांशी निरोप घेऊन ते बोलले. अरे दादा हलू नका ना हो 3 वेळा सांगितलं तुम्हाला हलू नका. हॅलो हा आता सुरू आहे. काय म्हणणं आहे आम्ही 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. त्याच्या अगोदर 3 दिवसाचं आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं. तेव्हा बैठकवाले सीएम साहेब त्यांनी काय सांगितलं आम्ही समिती घोषित करतोय अभ्यास करतोय कोणाला माफ करायचं काय करायचं हे ठरवते. समिती घोषित झाली. परदेशी त्याला अध्यक्ष केली समिती. विधान भवनातच ती समिती घोषित केली. इथे जास्त मोबाईल
सांगा ना, शिवसेनेचे डायरेक्ट बोलत काय मीटिंग नाही म्हणत. विषय काय एकदा समजून घ्या. आपला विषय काय झाला, आम्ही उपोषणाला बसल्यावर मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर ते म्हणे समिती तयार करतो. त्यांनी अधिवेशनात समिती तयार करतो असं म्हटलं. समिती तयार केली, अध्यक्ष नेमला, नंतर काहीच नाही. आवश्यकता असेल तिथे आपण सगळे केसेस सांगतो, प्रश्न नाही. हो, ते आवश्यकता असेल तिथे घेऊन आंदोलनाचं प्रेशर ठेवूनच चर्चा करायला पाहिजे. विड्रॉ करून चर्चा करायला साहेबाशी बोलणं करून घ्या. काय करू मी एक मिनिट सांगा, पार्श्वभूमी सांगायची का आपल्याला हा मार्ग काढता येईल. ते म्हणतात सीएम साहेबांची बोलणी करून काय ठेवू चर्चेचा टाइम. आमचं आंदोलन पण विड्रॉ नाही होणार, असं मार्ग काढला हे का काय करताय. मला असं वाटतं बच्चू तुम्ही हे ठरवून घ्या का उद्या की सोमवारी तुम्ही ठरवून घ्या. उद्या
उद्या आणि त्यांनी म्हटलं की सर्व मुद्द्यावर करतो. फक्त एक काम करा, तुम्ही काय चर्चा झाली बावनकुळे साहेबांसोबत आणि ते टायमिंग देणार आहे मिटिंगला. हा तर मग तेवढं सांगा ना. तुम्ही आंदोलकांना हे करा, सांगा तुम्ही चर्चा काय झाली ते सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगा ना, आपली काय चर्चा झाली ती तुम्ही सांगा. मंत्री म्हणून तुम्ही सांगा. आपला रोल आहे तो. नाही मग तुम्ही हे करता का? नाही आंदोलन थांबणार नाही. आंदोलन थांबणार नाही. करतो ना. आंदोलन सुरू ठेवून चर्चा होईल. आंदोलन सुरू ठेवून चर्चा होईल. चर्चेला जाऊ. नाही म्हटलं तर नाही पटलं तर तुम्ही पुन्हा आंदोलन आता पण आंदोलन पण सुरू. हेपर्यंत आंदोलकाला काही त्रास होणार नाही ते तुम्ही सांगा. आंदोलकांना कोणी त्रास देणार नाही ते सांग. नंतर तुम्ही बोलाल ना. आम्ही बोलतो. ठरलं बरं आपलं एकमेकाला नाही. तुमचं बोलणं काय म्हणते आमच्याकडे ते तर पाहिलं. तुम्ही प्रस्ताव ठेवा. डिसिजन काय घ्यायचं तो आम्ही सांगू ना. ते सांगतील ते आपल्याला पण तेवढं सांगायचं की काही त्रास होणार नाही एवढं सांगायचं. माझं काय मत आहे, तुम्ही एक काम करा. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं. आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेने यायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत काढायचं. थांबा, आपलंच लोकांना मी चर्चा करून आलो ना. तुम्हाला विचारायला नंतर येतो ना मी. असं काय खाऊन धरल्यासारखं येतं तुम्ही. माझं काय मत आहे का चर्चेतून प्रश्न सुटणं मान्य आहे, पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. आम्ही शांततेने राहू. बरोबर आहे का नाही? आता झालेल्या चर्चेप्रमाणे सरकारने केलेल्या विनंतीप्रमाणे माननीय बच्चूभाऊ कडू आणि त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी हे उद्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करतील आणि ह्या काळामध्ये शांततेमध्ये आपलं आंदोलन सुरू राहिल्यास कुठलाही त्रास त्याच्या प्रशासनाकडून होणार नाही. खाली बसता का? खाली बसता प्लीज. त्याच्यावर खाली खाली बसता. खाली बसता तुम्ही. खाली बसा. आपण आंदोलन थांबवणार नाही. पहिली गोष्ट, मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बघा थांबवता न थांबवता जायचं आहे. अन्याय करणार. आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे. मी सीएम साहेबांशी बोलले ते सांगितलं आपली मागणी आहे कर्जमुक्तीची. बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू. ऐकून तर घ्या. माझं पुढं ऐकून राहिलं चालले आपल्या बोलण्याला. डोकं ठेवणार आहे का नाही आहे? कर्जमुक्ती करून आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी. आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थोडं थांबा नाही तिथं थांबा ते एवढ्या गर्दी तिकडे येऊ नका. तिकडे जागा कुठं बसणार आहे? अरे हाव रे. तर मग आता इकडे बसाडे कुठं जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला. रायगड नंतर मिटिंग, पहिली मिटिंग झाली. दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही. आपलं आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतं कर्जमाफी करतोच आम्ही, मुक्ती करतोच.
पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे. किती तारखेला करतात ते सांगण्यासाठी आहे का नाही? नाही काय करू आलो ते ऐकून नाही घेतले काही ठरलंच आहे दिमागात. पहिले ऐकून घेतलं पाहिजे. आपले या चर्चेतूनच बाहेर निघाले ना आपल्याला. आणि आमचा अनुभव आहे का नाही तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका. कोणाकोणाला विश्वास हात वरती करा. नाही कोणाकोणाला ते हात वरती करा. गेले माझ्या विश्वास नाही ज्याने हात वरती करा. तुम्ही बसा ना खाली. का उभी आहे तुम्ही? का उभी आहे? आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही. आपलं आंदोलन बंद पडणार नाही. बिलकुल पडायचं नाही. तुम्ही घरी जायचं नाही. आम्ही आज चालू नाही आहे. अजून निर्णय आपण केलेला नाही आहे. घेताय का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी. दोन मंत्री महोदय इथं आले. दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे आखरी बाकीचे मुद्दे आहेत. निवड कर्ज दिव्यांगाचा मुद्दा आहे. मेंढपाळांचा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या. मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी. 182. म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो. तुम्हाला माहिती असेल तर एक दिवस घरात घुसलो आपण. घरात राहिलोय. आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे तुमची. आम्ही जर कदाचित 5 तासात वापस आलो तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पहिला बच्चू कडून गेला तिकडे आपण पयारे भाव असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार मी बसलेलो इथं इथं ह्या ग्राउंडवर थांबू. इथे आपण हे आपलं मैदान आहे ना. अरे ऐक ना मी काय सांगून राहिलो. हे मैदान आहे ना आपलं. या मैदानावर राहता बरोबर आहे. पंकज भुयार साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्याला कोणी जर प्रशासन ते सोडलं आपण समजा तिकडलं आपण इथं ठिया म्हणू. आणि इथून रेल्वेचं मला वाटतं जे काय पट्टी दूर आहे 6-7 आपण एअरपोर्टच्या जवळ आलो. आपल्याला आंदोलन चालू ठेवायचं. आंदोलन बंद करायचं का? आंदोलन बंद करायचं नाही. आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर बसायचं आहे. तयार आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा. मी गेल्यावर झेलप्या बळा तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतु परंतु दिसत आहे का? कोणाच्या परदेशी संजय भाऊ पल्लव भाऊ कोणाचं आहे का? काही तुम्ही थांबणार आहे का? पण आपण उद्या जायची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आलो पाहिजे. पण आमच्या मागं पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसतो. गाड्या अडवू नका आणि गाड्या अडवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळ्यांना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता ग्राउंडवरची लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बगल लाईन मध्ये राहतो का आम्ही? भुयार साहेब कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमची काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे? का असं का करता मग तुम्ही? तर आपण शब्द द्यायचा का? उद्या मिटिंगला जायचा? तयारी आहे का सगळ्याची? ते नाही इकडे या. तुमचं आहे या. हे यायचं ऐकून घे. हे एकटेच नाही म्हणून थांबा तिथे. थांबा तिथे. हे एकटेच नाही म्हणते. आपण पेंडॉल मध्ये घेऊन भेटू.
बरोबर का नाही? मीटिंग शिवाय तुम्ही जा, चला जा, तुम्ही लवकर जा, जा लवकर. हो सगळे तरी सगळे हाव म्हणता का नाही रे? हात वरती करा. सगळे हाव म्हणता का नाही? हात वरती करा. तरी हाव म्हणायचं आहे. आता किती जण हाव म्हणून आले? सगळे जाऊ. तुम्ही कोण नाही बा पहिले कोण नाही म्हणते चर्चा करावीच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे दाखल आहे. आणि मग शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना, हा बच्चू भाऊ मरायला सुद्धा तयार आहे. मरायला सुद्धा छातीवर गुन्हे घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण घेतले का पास करून निर्णय? दिव्यांग बांधव आहे का इथं? घेतले नाही का आपण? आंदोलन केल्यावर बैठक लावली, बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून? कमाल आहे. हे 600 रुपये महिना होता यांचा. 1000 झाला, 1000चा 2500 केला. आम्हाला डोकं आहे का नाही आहे? आणि आंदोलन संपवलं का रे आपण? तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही? एवढं सांगा. कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाची संबंधित आहे. 25 मागणी आहे. 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल काय? बगर चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय? बोलायला लागल का बाबा? हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5000 टाका बँकेचे. बरोबर आहे. शासन निर्णय काढा. शासन निर्णय काढा. मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या. का त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही, कर्ज परतफेड करावं लागणार नाही. तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका. आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसल सरकारची, तर मार्च मध्ये शासन निर्णय आता करायचा आणि मार्च मध्ये त्याची तरतूद करायची. होतं का नाही होत? हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत? इथूनच चर्चा करतो ना सगळे. लागन का नाही लागन? मी गेले का तुमची फाटण काय वापरायचं आमचा? मला वाटते आता सगळे तयार झाले. उद्या फक्त सकारात्मक घ्या, नाही तर तुम्ही चुना लावा तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एक 2 मिनिट. प्रशासनासाठी एक मित्रा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला 2 वाक्य बोलायचे. कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत 6 नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले. आम्ही पण 2 पावलं पुढे आलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही. पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही. हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला. जेलमध्ये जायची तयारी, केसेस अंगावर घ्यायची तयारी, भगतसिंगची औलाद आहोत पाहिजे ते करायची तयारी. हे संदेश सुद्धा निक्षून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो. हा नंबर 1. नंबर 2, बच्चू भाऊंनी सांगितलं, परत सांगतोय की आम्ही साहेब, मंत्री महोदय साहेब, हे परत एकदा वधवून घेतोय. भाऊंनी घेतलंच. आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा. तुम्ही पोलीस फोर्स वापरला, तुम्ही लोकांना अडवलं, डबे अडवले, तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे. राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय, बच्चू भाऊंशी बोललोय, आपल्या नेत्यांशी बोललोय. आमची लढाईची तयारी आहे. उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का? नाही.
आम्ही जाणार ना 11 वाजता येऊन किंवा काय. उद्या दिवसभरात बैठक होणार आहे. 11 वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बच्चू राजू शेट्टी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी हा आपला निर्णय आहे. मंजूर आहे का आपल्याला? गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही? उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही? आपल्या बाबाचा 7 कोरा करण्यासाठी आपल्या मीटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही? एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे. भगतसिंगची औलाद आहोत. जेल तुरुंग लाठ्या काठ्या घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही. धन्यवाद. आता लोकांना मीटिंगची नोटीस काढायला लागेल आणि त्यांची नावं तुम्ही नावं घेऊन द्या. देतो आम्ही थोड्या. मी दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. शासनाकडून एक सकारात्मक संध्याकाळी पर्याय घेऊन प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आलात. आम्ही कोर्टाचाही मान राखून रस्ता खुला करतोय. आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये थांबतील. इथं लाईट बंद झाली असेल तर ती चालू करावी आणि उद्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि उद्या शौचालयाच्या गाड्या सांगून आपल्या शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल. आणि उद्या चर्चा संपून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया. तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खुला करतोय पण आंदोलन आपलं चालू आहे. आणि आता आपण ऑर्डरवर गाड्या लोक येणार आहेत. नाही, एकच मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे, तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते पोलीस अडवतात त्यांना अडवू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे. आता एकदा स्मूथली चाललंय म्हटल्यानंतर ते काय करू नका. आपण मला वाटते आता सगळ्यांनी उठून चला. एक मिनिट थांबा थोडस. तुम्ही निघा थोडं बसा. एक मिनिट बसा. आपण आता एक निर्णय जाहीर करू का 31 तारखेला 12 वाजता म्हणजे उद्याची मीटिंग सकारात्मक झाली तर ठीक आहे, नाहीतर 31 तारखेला आपण रेल रोको करणार आहे. हा ठीक आहे. एक बाईट करून टाकू बच्चू भाऊ म्हणजे आमच्यासाठी आपले नेते असले तरी आपण आंदोलन थांबा म्हणा. आता आज रात्रभर मी थांबणार आहोत. आज रात्रभर थांबणार आहोत. उद्या फक्त 4 तासासाठी जाणार आहोत. आम्ही 4 तासात वापस येणार आहोत. भाऊ 2 मिनिटं कॅमेरा लागू दे. दादा बस नाही दिसत टीव्हीवर आता असं झाले का लागले कॅमेरा. भाऊ सरकारची काय चर्चा झाली आणि नेमका काय निर्णय झाला? आंदोलकांना तुम्ही काय सांगितलं, काय सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. मला असं वाटतं का उद्या आम्ही बैठकीला जाणार. आज रात्रभर मी आणि सगळे आम्ही आणि आमचं आंदोलन जाम कमी होईल. कोणता आहे 31 तारखेला आम्ही अनिकेत आपला ऑडिओ होत आहे ना. 31 तारखेला झालं काय गेले का तुम्ही घेतला कर्जमुक्तीच्या बाबतीत तर आमचा रेल रोको थांबू शकतं.
निर्णय जर चांगला घेतला, बरोबर घेतला नाही, घोषणा केली नाही त्या संदर्भात, तर आमचं आंदोलन 31 तारखेला होणार. बैठक कुठे होणार आहे? बैठक कुठे होणार आहे? तेपर्यंत रस्ता मोकळा राजभवननं सांगितलं. ग्राउंडवर लोक थांबून मुंबईला बैठक होईल. मंत्र्यांनी शब्द दिलाय का मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्रास होणार नाही उद्या? ते मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. म्हणजे रस्ता मोकळा करून तुम्ही ग्राउंडवर मुक्कामी असणार आहे सगळे आता ग्राउंडवर जाणार आहे आणि सगळं आता पूर्ण रस्ते मोकळे करून देणार आहे. रस्ते मोकळे होणार. रस्ते आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा? अजून यशकीच नाही म्हणतायत. आमचं आंदोलन संपलं नाही आहे, लक्षात घ्या. काय वाटते सकारात्मक? आमचं आंदोलन संपलेलं नाही, फक्त चर्चेसाठी जात आहोत. याचा अर्थ आंदोलन संपलं नाही. चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे का? आंदोलन इथे असणार. आता ते चर्चा केल्याशिवाय काही वाटणार नाही. ओके, चला. आपल्या सोबत अजित नवले आणि रविकांत तुपकर हे घेणार आहे. आपल्या सोबत अजित नवले आणि रविकांत तुपकर जी आहे. भाऊ, सरकार तयार झालेलं आहे, आता कोण कोण प्रतिनिधी जाणार आणि तोपर्यंत आंदोलकांना काय सूचना आहे? हे बघा, हे आंदोलन हे सर्व शेतकरी संघटनांचे नेते मिळून आपल्याला एकजुटीने पुढे न्यायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या संघटना सहभागी झाल्या त्यांचे सर्व नेते उद्याच्या चर्चेमध्ये सहभागी होतील. एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे आंदोलन हे सायमल्टेनियसली चालेल. न्यायालयाचा अवमान न करता योग्य पद्धतीने आंदोलनाच्या सर्व नेत्यांनी मार्ग काढला आणि बरोबर आंदोलन चालू ठेवलं. ही एक कौशल्यपूर्ण अशा प्रकारची कृती आहे. आता सरकार तयार झालेलं आहे, तुम्हाला वाटतं कोंडी फुटेल, कर्जमाफी होईल? सरकारला कर्जमाफीचा घोषणा करावी लागेल, कारण आपण आता डिक्लेअर केलं की उद्या ही आंदोलनाचं व्यापकता वाढते. महाराष्ट्रभरातील लोक 11 वाजता उद्या तहसील कार्यालयांमध्ये निवेदन एकीकडे देतील आणि दुसरीकडे जी घोषणा झाली की उद्या जर काही मान्य करण्यात आलं नाही, दगाफटका झाला, तर परवा दिवशी रेल रोकोचा कॉल हा देण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रभरातील शेतकरी परत इथे जोरात येतील आणि आम्ही सगळेजण थांबून राहणार आहोत आणि रेल रोको करण्याची वेळ येऊ शकते, त्याची तयारी आम्ही ठेवणार आहोत. रविकांत भाऊ, किती शेतकरी नेते त्या ठिकाणी उद्या बैठकीला जाणार आहे आणि ती घोषणा तुम्ही इथे येऊन करणार का तिथनं करणार आहे? डॉक्टर नवले साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं ज्या ज्या शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये अग्रेसर आहेत, सहभागी झालेले आहेत, त्यांचे प्रतिनिधी त्या शिष्टमंडळामध्ये असतील आणि सरकारबरोबर चर्चेची दारं आम्ही सुरुवातीपासूनच खुली ठेवलेली आहे. सरकारलाच आमच्या संयमाचा अंत बघायचा होता की आम्ही किती काळ टिकू शकतो. आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न सरकारने केला, पण शेतकऱ्याच्या एकजुटीपुढे सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावं लागलं. उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो ते बघू. आंदोलन संपलेलं नाही आहे. सर्वसामान्यांना एक आहे की तुम्ही रस्ते मोकळे करणार का? कारण की 2 दिवस झाले काही गाड्या तिथे थांबलेल्या आहेत. कोर्टाचा आम्हाला अवमान करायचा नाही, पण आंदोलन पण कॉम्प्रोमाइज करायचं नाही. या दृष्टिकोनातून आम्ही आता सगळे मैदानावर राहणार, गाड्यासुद्धा मैदानावर येतील. रस्ते काही प्रमाणात मोकळे करण्याची प्रक्रिया होईल, परंतु एकीकडे रस्ते मोकळे करत असताना सरकारने दगाफटका केला तर रेल ब्लॉक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा दबाव हा नक्की सरकारवर आम्ही ठेवलेला आहे. रविकांत भाऊ, तुम्ही विदर्भातले अनेक आंदोलनं केले, विदर्भातल्या शेतकऱ्यांचं मोठं यश मनाचं सरकार तयार झालं, सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली, मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली, काय सांग? नाही, हे यश नाही, हा चर्चेचा पहिला टप्पा आहे. उद्याच्या बैठकीमध्ये जर का कर्जमुक्तीची डेडलाईन मिळाली नाही, कर्जमुक्ती किती तारखेपर्यंत करणार आहे हा विषय महत्त्वाचा आहे. ते तर सगळ्या माईकवर सांगतात, सगळ्या चॅनलला सांगतात करणार ते 1 वर्षापासून आम्ही ऐकतोय, पण किती तारखेपर्यंत करणार हे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये सरकारकडनं पाहिजे आहे. उद्याच्या बैठकीतून तारीख घेऊन येणार आहे तुम्ही नेते? नाही, तारीख नाही, किती त्यांनी लेखी स्वरूपामध्ये परिपत्रक काढलं पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे. लेखी स्वरूपामध्ये काहीतरी सरकारचा GR म्हणा परिपत्रक निघालं पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. उद्या मार्ग निघाला नाही तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं परवा दिवशी नागपुरातून एकही रेल्वे समोर जाणार नाही अशी आमची भूमिका आहे. शेवटचे प्रश्न, एक प्रश्न की हे आंदोलन मागे कधी घेतलं जाणार ते सांगा. हे बघा, शेतकऱ्यांचं आंदोलन हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याशिवाय मागं होणार नाही. त्यामुळे अनेक प्रश्न येत राहणार. अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट काय झाली आहे तर सर्व शेतकरी नेते एकत्र आलेत.
समन्वयानं काम करतायत, किमान समान मुद्द्यांवर एकमत बनलेलं आहे आणि समाज सुद्धा जाती पातीच्या पलीकडे आणि राजकारणाच्या पलीकडे जात शेतकरी म्हणून एकत्र येतोय। उद्याच्या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची लढाई पुढे जाईल याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे। हे शरद जोशी नंतर मोठं आंदोलन मानलं जातं, हे जे आंदोलन तुम्ही 3 दिवसापासून करतायत, काय सांगा? नाही, या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या भागात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे लोक आहोत, नेते आहोत। आम्ही सगळे लोक एका ठिकाणी आलो, हे या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं फलित आहे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्रित आलोय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाचा भाव फरक असेल किंवा दिव्यांगाचा प्रश्न असेल, मेंढपाळाचा मच्छीमाराचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आहोत, हे लक्षात ठेवा। जर सत्तेच्या हव्यासापोटी नेते विचार सोडून एकत्र येऊ शकतात तर आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कधी एकत्र येऊ शकतो, हा संदेश आम्ही महाराष्ट्राला दिलेला आहे। रविकांत तुपकर अनेक आंदोलनात सहभागी होतात, परंतु पहिली पायरी की सरकार तयार झालं आणि उद्या या मुद्द्यावर चर्चा होतीये। कॅमेरामॅन अनिकेतसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। कारण आंदोलन अडवत नाही, खुला करतोय। दुसरं आंदोलन तिथं आंदोलक शांतपणे बसतील, आमची वाट बघतील, लाईट बाजूला करे आणि आम्ही आल्यानंतर जर सकारात्मक झालं तर आंदोलन समाप्त होईल। आंदोलनात कामाच्या आमच्या तोंडाला पानं बसली असं जर लक्षात आलं, परवाच्या दिवशी सकाळी 11 वाजता रेल रोको होईल। मला एक सांगा की या कर्जमाफीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला? कशा प्रकारची कर्जमाफी पाहिजे? सरकारनं सांगितलं त्याबद्दल 7-12 कोरा झाला, म्हणजे त्यामध्ये जमिनीच्या आकारणी संदर्भात बॅरिकेडिंग किंवा त्याचं कर्जाच्या रकमेसंदर्भात बॅरिकेडिंग, यातलं काय? मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी 7-12 कोरा असं 3 वेळा सांगितलेलं आहे, तर आता कोरा 7-12 करावा, कारण इतकी कर्ज आहे त्याच्यावर। तलाट्याला 7-12वर बँकाची नावं द्यायला जागा शिल्लक राहिली, कोरा एकदा करावा। सरकारने घोषणा करून द्यावी, त्याची अंमलबजावणीसाठी तुम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहे? एकदा कर्जमाफीला पात्र असणारा शेतकऱ्याची यादी निश्चित तर त्या शेतकऱ्याला कुठल्याही बँकेनं तगादा लावू द्या, म्हणजे सरकार बँकेला पैसे कधी देते त्याला आम्हाला काही त्याचीच देणं घेणं। सकारात्मक चर्चेची अपेक्षा उद्या सरकारकडून आलंय खाली बसता का? सर, उद्याच्या बैठकीत तुम्हाला काय अपेक्षित आहे? नेमकं मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक होत आहे आज, बऱ्याच घटना घडल्या, कोर्टानं आम्हाला जागा खुली करायला सांगितलं, त्याच्यानंतर सरकारनं सुद्धा थोडंसं जे काही डावपेच करायची ते केले, परंतु आम्ही दबावाला बळी पडत नाही आणि सरकारलाही भीक घालत नाही असं लक्षात आल्यानंतर मग पुन्हा सरकार तडजोडीच्या मुद्द्यावर आला आणि 2 मंत्री या ठिकाणी आले। त्यांनी परत मुख्यमंत्र्यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि आम्ही एकच म्हटलं, नुसती वाढली आणि कोरडी चर्चा करण्यामध्ये आम्हाला रस नाही। उद्याच्या चर्चेमध्ये आमच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची मागणी कुठली तर 7-12 कोरा ही मागणी आहे आणि या मागणी संदर्भामध्ये उद्या निर्णय होणार का? निर्णय होणार असेल तर आम्ही बैठकीला येतो आणि आम्हाला तारीख कळाली पाहिजे, किती तारखेला सभा होणार। 8ची जी कर्जमाफी झाली होती त्यात 5 एकरपर्यंत बॅरिकेटिंग होतं, मनमोहन सिंग यांनी ती कर्जमाफी केली होती। नंतर जे महाविकास आघाडीच्या काळात झालं त्यात 2 लाखापर्यंतचं बॅरिकेटिंग होतं। यावेळेस तुम्ही काही असं मनात ठरवलेलं आहे की काय काय तुमची मागणी असते? नाही, आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला कर्जमुक्ती का करायची आहे तर केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या धोरणामुळं, उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला शेतीमाल विकल्यामुळं आणि नैसर्गिक आपत्तीमुळं त्यानं खर्च केला तो केलाच, पण उत्पन्न मार्केटमधून त्याला मिळालं नाही म्हणून तो कर्जात गेला आहे। त्यामुळे तो मग लहान शेतकरी मोठा शेतकरी असा भेदभाव न करता जे काय त्याचं कर्ज आहे ते सगळं संपलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। मोहनरावजी, तुम्ही शेतकरी चळवळीतल्या आंदोलनात अनेक वेळा सहभागी झाले, शेट्टी साहेब पण झाले, विदर्भातलं हे किती मोठं आंदोलन मानता तुम्ही?
80 ते 94 या काळानंतरचं हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे. आम्ही 80 ते 94 मध्ये जेवढे आंदोलन केले, 94चं शेवटचं, त्याच्यानंतरचं हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे. आणि आम्ही चर्चेला जायला मान्यता सगळ्या टीमनी याच्यासाठी दिली. आम्ही डेट याच्यासाठी मागतो की आर्थिक भार आहे. आमच्याकडे असलेल्या अहवालाप्रमाणे 31 मार्चला 30,500 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे. आर्थिक भार येणार असल्यामुळे सरकारला तेवढा मार्चपर्यंत वेळ द्यावा लागेल, म्हणून त्यांनी तारीख सांगावी, GR काढावा आणि त्याची अंमलबजावणी अर्थसंकल्प अधिवेशनात करून न्याय द्यावा. आणि तोपर्यंत यांनी सांगितलं आहे राजूभाऊनी की तोपर्यंत सक्तीची वसुली नाही, तगादा नाही, काही नाही नवकर्ज मिळायची व्यवस्था करावी. उद्याच्या बैठकीत तुम्ही GR मागणार आहे कर्जमाफीचा, अंमलबजावणीसाठी सरकारला किती वेळ देणार आहे? बघा, आमचं म्हणणं आहे सरकार आणि बँका बघून घ्यावं ते अंमलबजावणी. आमचं म्हणणं आहे की एकदा या तुमच्या कर्जमुक्तीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी निश्चित करा, त्याची रक्कम आमचं तर म्हणणं आहे सगळंच कर्ज माफ झालं पाहिजे. पात्र असणाऱ्यांमध्ये काय निकष लावले तुम्ही? कमिटी सरकारनं ठरवायचे. आमचं तर म्हणणं आहे सरसकट सगळेच थकबाकीदार यांचं कर्ज संपलं पाहिजे. आता सरकारची भूमिका काय बघितली पाहिजे, पण जे काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्या बँकेनं कसलाही तगादा लावता कामा नये आणि उलट नवीन कर्ज त्याला द्यायला पाहिजे. उद्या मुंबईत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन घोषणा करणार आंदोलन मागे घेण्याची? नाही, मुंबईत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर इथे येऊन ती घोषणा केली जाईल सगळ्यांसमोर. आणि त्यानंतर आम्ही जे प्रस्तावित आंदोलन रेल्वे रोकोचं जाहीर केलं, जर सरकारने नाही केलं तर जर झालं ते सरकारने सकारात्मक पाऊल उचललं, ह्या इथे घोषणा केली जाईल आणि नंतर पुढचं आंदोलन होणार नाही. एक प्रश्न महत्त्वाचा, कारण की 4ही महामार्ग जाम आहे, गेले 2 दिवस झाले, प्रचंड लोकांचं वेठीस धरल्यासारखे आहे, सगळे शेतकरी आंदोलनात आहे. सर, ते रस्ते मोकळे होईल, तुम्ही सांगितले कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना? होतील रस्ते मोकळे होतील. रस्ते मोकळे होतील. आजच रात्री सगळे रस्ते मोकळे होतील. चळवळ ही शिस्तबद्ध चळवळ आहे. एकदा निर्णय झाला म्हणजे झाला. नक्कीच हा मोठा दिलासा सर्वसामान्यांना, कारण की 10-20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता वाहनं येण्यासाठी रस्ते मोकळे केले जाईल असं सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन अनिकेतसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. आपण आंदोलन थांबवणार नाही. पहिली गोष्ट, मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बघा थांबवता न थांबवता जायचं आहे. आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे. मी CM साहेबांशी बोलले, ते सांगितलं आपली मागणी आहे कर्जमुक्तीची, बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू, पण तारीख नाही सांगू. ऐकून नाही घ्या, माझं पुढं ऐकून राहिलं, चालले आपल्या बोलण्याला डोकं ठेवणार आहे का नाही? कर्जमुक्ती करून आपलं आंदोलन कायच्यासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी. आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थोडं थांबा नाही, तिथं थांबा, ते एवढ्या गर्दी तिकडे येऊ नका. तिकडे जागा कुठं बसणार? अरे हाव रे, तर मग आता इकडे बसायला कुठं जागा? अरे आपण आंदोलन केलं रायगडला, रायगड नंतर पहिली मिटिंग झाली, दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली, पण तारीख सांगत नाही. आपलं अजून आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणते कर्जमाफी करतोच आम्ही, मुक्ती करतोच, पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे. किती तारखेला करतात ते सांगण्यासाठी आहे का नाही? काय करू आलो ते ऐकून नाही घेतले, ठाकरच आहे दिमागात. पहिले ऐकून घेतलं पाहिजे. आपले या चर्चेतूनच बाहेर निघाले ना आपल्याला. आणि आमचा अनुभव आहे का नाही तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगा, जाऊ नका.
कोणाकोणाला विश्वास हात वरती करा, नाही कोणाकोणाला ते हात वरती करा, गेले माझा विश्वास मी देणं हात वरती करा.